300हून अधिक वर्ष मराठी माणसाच्या मनात बळबळणारी एक जखम, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाकडून झालेली निर्घृण हत्या. शंभूराजे व कवी कलशांना मुकरब खानाने 1 फेब्रुवारी 1689ला कैद करून आपली प्रचंड सेना घेऊन राजकायद्यासह कराड, दहिवडी, फलटण मार्गे बहादूरगडला औरंगजेबाच्या छावणीत पोचला असावा. ह्या प्रवासाला त्याला जवळपास 15 दिवस लागलेले दिसतात. समस्त मराठी जनाच्या मनात येणारा एक प्रश्न, 15 दिवसाच्या या प्रवासात कोणीच मुकरब खानाला अडवून शंभूराजांच्या सुटकेचा प्रयत्न केला नाही. पहिला प्रयत्न पन्हाळ परिसरातील पुनाळगावच्या ज्योत्याजी केसरकर या पाटलांनी केल्याची लोककथा आहे, परंतु त्याचे कुठलेही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. दुसरा प्रयत्न शिराळे येथील आप्पाशास्त्री दीक्षित, ज्योतिष पारंगत तसेच बलदंड शरीरयष्टीच्या व्यक्तीने केला. आप्पाशास्त्री शिवरायांचे आश्रित व समर्थ रामदास स्वामींचे शिष्य होते. शिराळ्यात मारुती मंदिर, तुळजाभवानी मंदिर, एक व्यायामशाळाही बांधली होती. शिवरायांप्रमाणे शंभूराजांच्या चरणी त्यांची निष्ठा होती.